बघा, कोकाट्यांबद्दल जे गैरसमज पसरवण्यात आला आणि कुठेतरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र भावना होती आणि म्हणून ती भावनाला लक्षात बघता आणि शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून कोकाटे साहेबांचं कृषी मंत्री पद काढून त्यांना क्रीडा मंत्रीपद दिलं. या उलट यांच्या उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस सीएम मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे देशद्रोहाचे अनेक गुन्ह्याच्या संदर्भातल्या तक्रारी होते, ते एकालाही कोणालाही हात लावू शकले नाही. हाच सगळ्यात मोठा जो फरक आहे उद्धव ठाकरेजी आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी, हा स्पष्ट दिसतो आपल्याला. राज ठाकरे म्हटले की मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय. मला असं वाटतं हे राज ठाकरे वगैरे हे सगळे झुके हुए तीर आहेत. हे सगळे म्हणजे चाललेल्या गोळ्या ज्या असतात खाली बिना बारतूच्या कारतूस तसे आहेत आणि कुठेतरी स्वतःचं अस्तित्व एकही नगरसेवक नसलेला पक्ष आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीससारख्या एका मोठ्या नेत्याबद्दल काही बोलून मीडियामध्ये चर्चेत राहण्याचं काम राज ठाकरेजी करत असतात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे यांनी गुजराती मराठीचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाण्याचे संकेत दिलेले आहेत. हा वाद गुजराती आणि मराठी नाही आहे, तर हा वाद यांच्यासाठी उबाटासाठी आणि मनसेसाठी ती मलाई कोण खाणार याचा आहे. आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेची मलाई खाण्यासाठी यांना मराठी प्रेम यांचं जागृत झालेलं आहे आणि मागच्या 30 वर्षापासनं जे महानगरपालिकेची मलाई खाऊन जे हे मस्तावलेले आहे आणि जे मागच्या 30 वर्षापासनं महानगरपालिकेची मलाई खाऊन जे मराठी माणसांना हातपार करण्याचं काम त्यांनी केलं आहे, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला आणि मुंबईचा मराठी माणूस या दोन्ही लोकांना त्यांची जागा निश्चितच दाखवणार. ठाकरे बंधू हिंदुत्वाकडनं डाव्या विचारधारेकडे त्यांची वाटचाल सुरू झाली असं वाटतं का तुम्हाला? ज्या प्रकारे आजच्या एका कार्यक्रमात माननीय राज ठाकरे साहेब आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या प्रकारे त्यांचा विचार मांडला, ज्या प्रकारे त्यांनी आताच नुकत्याच आलेल्या अर्बन नक्षल विरोधी कायद्याचा विरोध करून राहिले, ज्या प्रकारे त्या कायद्यावर ते बोलून राहिले, मला असं वाटतं की नुसतं डाव्याच नाही तर कडव्या डाव्या विचारसरणीकडे उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी जात आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.